आनंद वाटते. तुमच्यासारखे लोक आहे ते म्हाताऱ्या माणसाला पाय नजरी पडते. किती वर्षापासून जाता पंढरपूरला? पकडले 40 वर्ष झाली. काय मागणं करायचं विठुरायाचं? काय नाही, आपल्या सुखीत व्हा, पांडुरंगानं शक्ती द्यावा, यायला बळ द्यावा पुढल्या वर्षी. हेच पांडुरंगाला मागायचं. काय मागायचं? काय जाणवतं का नाही? दुकान आहेत का? नील पांडुरंग कसं तर पहिलीच वारी आहे माझी. खूप आनंद आहे, खूप छान वाटते. हा, फर्स्ट टाइम आहे माझी वारी, म्हणजे एकदम आनंदाचा क्षण आहे. एकदम चांगलं, काहीच नाही, खाया प्यायला कमी नाही. लोक दानशूर आहेत आणि दिंडीमध्ये कसल्याच प्रकारचे. पुन्हा दवाखान्याची सोय वाटेल. एवढं चांगली एक तर आपलं शरीर चांगलं राहते, तब्येत चांगली राहते, पुन्हा आध्यात्मिक काहीतरी आपल्याला अनुभव मिळते. त्याच्यामुळे मी गावाकडे पाऊस पडो न पडो, गावाकडे काही दुःख असो सुख असो, शारीरिक काही दुःख असो सुख असो, त्याचा काही न विचार करता सर्व वारकरी टाळकरी सर्व जे आहेत, झेंडेकऱ्यापासून शेवेकऱ्यापासून सर्वच वारकरी एकदम आनंदामध्ये पंढरीच्या विठुरायाला भेटण्याकरता निघाले आहेत. काही वाटलं तर मग जायचं कशासाठी? देवाला उगा समाधानी आनंद वाटते म्हणून बघलं की 3 भाग हारते. 50 वर्ष झालं मी आज. 50 वर्ष मी आज नाही, 50 वर्षांपाहिजे तुम्ही. 50 वर्षापूर्वीची तुमची पहिली वारी आणि आताची वारी याच्यामधला काय फरक सांगता येईल? फरक आहे. आम्ही पहिलं भाकर भेटतो जमा खायला, आम्ही उपासाच्या कुठे हवा घरी बसून वाटणार. पंढरपूर हे वाटणार तर एवढा आनंद आहे नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंधार ते पंढरपूर ही दिंडी निघालेली आहे. या दिंडीमध्ये अनेक महिला, वयस्कर महिला आणि पुरुष आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, कारण अनेक वर्षापासून ही महाराष्ट्राला लागलेली एक संस्कृती आहे. या दिंडीमध्ये अनेक महिला सामील झालेल्या आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे. काकू कुठून आलेले आहेत बघूया आपण. आजी कुठून आला तुम्ही? आम्ही पिंपरखेडून आलो, हातगाव तालुका, नांदेड जिल्हा. किती वर्षापासून जाता तुम्ही? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले का? बर, काय मिळतं तुम्हाला असं ह्या दिंडीमध्ये गेल्यानंतर? काय वाटतंय का? आनंद वाटते. तुमच्यासारखे लोक आहे ते म्हाताऱ्या माणसाला पाय नजरी पडतात. ते वाटते. शेतातली पेरणी झाली आहे का? नाही, अजून झाली नाही. बरं, आता हे किती दिवसाचा प्रवास आहे? महिन्याचा एक, आता 15 दिवस राहिले. अजून आज एकादशी आता ना, पुढच्या एकादशीचा सुरू. काय मागणं असणार आहे विठुरायाच्या चरणी? काही नाही, काही नाही. काय मागा होता तुमच्यासारखे लोक हात लेखी आता सुना आल्यात, नातू आलेत. काय मागायचं नाही आता. मागील 6 वर्षापासून विठुरायाच्या भेटीला जातात. अनेक महिला यांच्यासारख्या या दिंडीमध्ये सामील झाल्यात. आपण आणखी महिलांकडे जाऊया. आजी कुठून आलात? खंडार, खंडारच्या. किती वर्षापासून जाता पंढरपूरला? पकडले 40 वर्ष झाली. काय 40 वर्षापासून जाता. काय वाटतं तिथे गेल्यानंतर? काय वाटते, जावं लागते. काकूकडे जाऊया. काकू आपल्याला बोलण्यासाठी इच्छुक आहेत. कुठून आलात आणि काय वाटतं? खंडारून आलो. 8 वर्ष झालं आता ह्या वारीला. 8व्या वर्षी झालं. पांडुरंगाच्या वारीला 8 वर्ष झालं.
काय कसं समाधान वाटतंय तुम्हाला तिथे? छान आम्हाला वाटतं. घराची ध्यान येत नाही, काही नाही. पांडुरंगाचे मन समाधान जात आम्ही. पांडुरंगाची सेवा कराय. पेरणी झाल्या तुमच्या शेतात? हो झाली. आता काय मागणं करायचं आहे विठुरायाकडे? काय नाही, आपल्या सुखीत व्हा, पांडुरंगानं शक्ती द्या, यायला बळ द्या पुढल्या वर्षी. हेच पांडुरंगाला मागायचं, काही मागायचं नाही. पांडुरंग आपल्या संगत आहे. खूप आमची इच्छा पूर्ण करतो पांडुरंग. काही आम्हाला कमी नाही संसारामध्ये. खूप आनंदात आहे आम्ही. आमचे मुलं बाळ सगळे आनंदात आहेत. मी वारी करायला तसं माझ्या पांडुरंगानं काहीच कमी केलं नाही. धन्यवाद काकू. पुढे जाऊया आपण. महिला या ठिकाणी अनेक बसलेल्या आहेत. कुठून आलेल्या आहेत आजी विचारूया त्यांना. कुठून आलात आजी? आम्ही माळेगाव. किती दिवसापासून जाता तुम्ही? पहिली वेळ आहे. पहिलीच वेळेस आहेत का? बरं. समजा गुडघे दुखायचे, काय जाणवते का नाही? गुडघे दुकान आहेत का? नील पांडुरंग कसं तर. चला मासूम आपण पुढे जाऊया. आणखी अनेक महिलांशी आपल्याला संवाद साधायचा. रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलात आणि किती दिवसापासून जाता पंढरपूरच्या वारी? 29 तारखेला निघालो कंधार ते पंढरपूर पायरीला. हा पहिलीच वारी आहे माझी. खूप आनंद आहे, खूप छान वाटते. हा फर्स्ट टाइम आहेच माझं हे. हा खूप छान वाटायला. या भाविकांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे, विठुरायाला आपण भेटणार आहोत याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडताना पाहताना मिळते आपल्याला. काय सांगायचं पंढरपूरच्या वारीला निघाला? पंढरपूरची वारी म्हणजे एकदम आनंदाचा क्षण आहे. आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला पांडुरंग बोलवत आहे. इतका आनंद वाटते, कितीही चाललं तरी कंटाळा नाही कोण्या गोष्टीचा. आपण आनंदाने तिथे जातो. किती वय आहे तुमचं? आमचं 60 वर्ष आहे. आता चालत जायचं, थकवा वगैरे येत नाही? नाही. किती वर्षापासून जाता पंढरपूर? 4 वाऱ्या झाल्या. अनेक महिला माझ्यासोबत बोलणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. बघूयात. या ठिकाणी काही पुरुष मंडळीकडे सुद्धा जाणार आहे मी. तत्पूर्वी अनेक महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काकू कुठून आलात? आम्ही खंडारून. किती वर्षापासून जाता पंढरपूर? आळंदी ते पंढरपूर. आता इथं नाही चालाव नाही, इथवर चालावं. बरं ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आणखी अनेक भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत. काही बोलण्यासाठी या उत्सुक आहेत महिला. कुठून आलात? काय? अहमदपूर ते कुठपर्यंत? शिरूर पर्यंत फक्त. आणि दिंडी तर हे कंधारहून निघालेली आहे, पंढरपूरला चाललेली आहे. हो चालली, पण दरवर्षीच आमचं 12 वर्ष झालं आम्ही शिरूर पर्यंत जातो, मार्गस्थ करतो आणि परत येतो. म्हणजे दिंडीला ह्या मार्गस्थ करण्याचं काम तुमच्याकडे आहे. चला ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. मासूम भाई, आपण पुरुष मंडळीकडे जाऊया. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण सध्या आहोत अहमदपूर आणि शिरूरच्या मध्ये जो थांबा आहे, थोरलेवाडी पाटी असं या ठिकाणचं नाव आहे. आणि याच ठिकाणी या भाविकांना रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने या ठिकाणी त्यांची आरोग्याची काळजी घेतली जात आहे. बघू शकता तुम्ही अनेक महिला पुरुषांना या ठिकाणी औषधी वाटप करण्यात येत आहेत. माऊली कुठून आला? कंधार. किती वर्षापासून जाता पंढरपूर? मी 5 वर्षापासून. मी कमिटी मेंबर आहे. काय वाटतंय, कसा वेगळा काय आनंद? आनंद एकदम चांगलं, एकदम चांगलं. काहीच नाही, खाया प्यायला कमी नाही. लोक दानशूर आहेत आणि दिंडीमध्ये कसल्याच प्रकारची. पुन्हा दवाखान्याची सोय आहे वाटेमध्ये, चांगलं आहे. कोणाला काही झालं नाही. आज 5 वर्षापासून मी येतो. झालेली आहे, शेतात नंबर 1 झालेली आहे. पाऊस आतली आहे. मग काय मागणं करायचं विठुरा? काही नाही, देवा सुखी ठेव, सगळ्यांना सुखी ठेव, एवढंच म्हणायचं आम्हाला. त्याचबरोबर माझ्यासोबत आजी एक आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. काका तुम्ही समोर आहे थोडस. कुठून आला? हे कंधारून. किती वय आहे तुमचं? वय 75-70 आहे. 75 वर्षाचे आजीबाई माझ्या सोबत आहेत. विठुरायाच्या भेटीसाठी ते जात आहेत. काय वाटतंय जाताना? थकवा वगैरे लागला? तुम्ही आला, थकवा वगैरे लागला, थोडं लागत होता, तसं चालत आले. किती वर्षापासून जाता? पहिलीची वेळ आहे. पहिली वेळ आहे. काय मागायचं पंढरीत? देवाला एवढं चांगली तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भाविकांची सकाळच्या फराळाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आरोग्याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली जात आहे. पुन्हा एकदा मी इकडे जाणार आहे पुरुष मंडळीकडे. काही
रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने जे आहे सर्व या वारीमधल्या महिला आणि पुरुषांना बालकांना या ठिकाणी मोफत औषधी वितरित केले जात आहेत. काका किती दिवसापासून जाता पंढरपूरच्या वारीला? मी या वारीमध्ये गेल्या वर्षी मध्ये आलो, पण आळंदी ते पंढरपूर जवळ 12 वारी केली मी. हा, काय समाधान काय वाटते नेमकं आत्मिक समाधान कसं? मध्ये आल्यामुळं एक तर आपलं शरीर चांगलं राहते, तब्येत चांगली राहते, पुन्हा आध्यात्मिक काहीतरी आपल्याला अनुभव मिळते. त्याच्यामुळे मी या वारी शिकलो आणि मग थोडंफार भजन सुद्धा मनात शिकलो मी या वारीत आल्यामुळं. पेरण्या वगैरे झाल्यात गावाकडे? हो, पेरण्या झाल्यात, काही व्हायल्यात, चालू राहतं. पण पेरणी करून आलो मी. काय मागणं करणार आहे विठुरायाच्या चरणी? विठुरायाच्या चरणी पाऊस वेळेवर पडावा व शेतकऱ्याला काहीतरी समाधान पीक यावं या हिशोबाने मी मागणी करणार आहोत. त्याचबरोबर माझ्यासोबत काही तरुण वारकरी मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. काय नाव आहे आणि किती दिवसापासून या पंढरपूरची वारी करतात? रामकृष्ण हरी. मी विशाल पांडुरंग वरपडे, राहणार चिखलभुशी. मी पखवाज वादक असून दिंडीमध्ये पखवाज वाजवण्याची सेवा करतो. माझ्या वडिलांपासून मला ह्या पखवाज सेवेचा परंपरा लाभलेली आहे. माझे वडील स्वतः कीर्तनकार आहेत, स्वतः पखवाज वाजवतात आणि त्यांच्यामुळेच मी या वातावरणामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये आलेलो आहो. आणि माझे वडील जवळपास लहान असतानापासून या कंधार ते पंढरपूर वारी सोहळ्यामध्ये चालत असतात आणि मीही जवळपास 10 ते 12 वर्षाचा होतो तेव्हापासून वारीमध्ये कंधार ते पंढरपूर पायी सोहळ्यामध्ये पायी वारी पखवाजाची सेवा करत असतो. मला सांगा, काय वाटतं या दिंडीमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचं वेगळं असं समाधान काय लाभते? समाधान म्हणजे आता या भरकटत चालणाऱ्या या जगामध्ये कुठंतरी आध्यात्मिक सुख, आपल्याला आत्मिक सुख, शारीरिक सुख, सर्व मानसिक सर्व आपला असला जो आता हे इतके वय झालेले वयस्कर वारकरी मंडळी, आमचे तरुण बांधव माझ्यासोबत सर्व आम्ही आनंद घेत पंढरीच्या विठुरायाला भेटण्याकरिता निघालो आहोत. याच्यामध्ये एकच आनंद आहे, आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाची आज सर्व वारकऱ्यांना लागलेली आहे आणि त्याच्या भेटीपायी सर्व वारकरी एकदम आनंदामध्ये, गावाकडे पाऊस पडो न पडो, गावाकडे काही दुःख असो सुख असो, शारीरिक काही दुःख असो सुख असो, त्याचा काही न विचार करता सर्व वारकरी टाळकरी सर्व जे आहेत, झेंडेकऱ्यापासून शेवेकऱ्यापासून सर्वच वारकरी एकदम आनंदामध्ये पंढरीच्या विठुरायाला भेटण्याकरिता निघाले आहेत. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही माझ्यासोबत या महिला ज्या आहेत, डोक्यावरती आपल्या कपड्यांचा भार, जे काही पिशवी आहे, आपल्यासोबत जे काही साहित्य लागतंय ते या ठिकाणी आपले गाठोडे जे आहेत डोक्यावरती घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. काकू कुठून आलात? खंदाराव. बरं, किती वर्षापासून जाता? आमदार पहिली वेळच आहे? झालं. काय वाटतं नेमकं तिथे गेल्यानंतर? काय वाटणार? काय वाटतं? काही वाटलं तर मग जायचं कशासाठी? देवाला उगा समाधानी आनंद वाटते म्हणून चल्या. आनंद वाटते. आनंद वेगळाच. मावशी पहिल्यांदाच मीडिया समोर आल्या, त्यामुळे त्या गडबड झाली त्यांची. किती वर्षापासून जाता पंढरपूरला? आमची पहिल्या वारी आहे. आमची लई दिवसापासून वारी आहे. आज आपण ज्यापासून आहे. कसं वाटतं तिथे गेल्यानंतर? आनंद वाटते, दर्शन घ्या, आनंद वाटते, अंग मोकळं होत आहे. किती दिवसाचा आहे हा मुक्काम? 15-20 दिवसाचा. 20 दिवसाचा म्हणजे तर मग गावाकडच्या काय काळजी वगैरे वाटत नाही का? काहीच वाटत नाही. घरी माणसाची कडे लावून दिले तर समजा साहित्य आहे, घरी माणसं आहेत, सुना आहेत, लोक आहेत. काय मागायचं विठुरायाच्या चरणी? आता काही नाही, जोराच्या आधी यावं. माझ्यासोबत आणखी काही आहेत आजी, समोर. तुम्ही तुमचं मला वय सांगा, किती वय आहे तुमचं? 55. किती वर्षापासून जाता पंढरपूरला? या वारीत आताच आली, तिकून करता सवळ्या सर्व. तिकून 12 आम्ही जातो. काय वाटते तिथे गेल्यानंतर? आनंद वाटते. विठुरायाला भेटलं की, बघलं की 3 बाग हारते. पाणी पाऊस वगैरे काय व्यवस्थित झालं? पेरण्या झाल्यात गावाकडे? सगळं झालं. शेती आहे, पेरण्या झाल्या, ढोरा आता सगळं आहे. सगळं आनंद आहे, देव करते सगळं. हो. काका नाव काय तुमचं? मारुती रामचंद्र येलवार, कंधार. बरोबर. वय किती आहे? वय 81 आहे. 81 वयाच्या आत. आता तुम्ही कंधारहून पंढरपूरला चालत जाणार. बघू शकता तुम्ही, ही जी स्फूर्ती आहे, विठुरायाच्या नामातील जी स्फूर्ती आहे, 81 वर्षाचा जो हा वारकरी आहे, कंधारहून पंढरपूरला निघालेला आहे. काय वाटतं, काय सांगायचं आता? काही नाही, 50 वर्ष वारी आपली. एक नाही, 50 वर्ष मी आता 50 वर्ष येतो मी. आज नाही, 50 वर्ष पाहिजे तुम्ही.
कोकणाची वारी तो 50 वर्षापूर्वीची तुमची पहिली वारी आणि आताची वारी याच्यामधला काय फरक सांगता येईल? पण फरक आहे. आम्ही पहिलं भाकर भेटतो आम्हाला खायला. आम्ही उपासायचा कुठे कन्या खाल्या, कुठे भरडा खायला, खीर खाली, शिळी भाकर असेल शिळी खाली आम्ही. तू विठुरायाच्या चरणी पंढरपूरला गेलं का आम्हाला माहेरा गेला असं वाटते. बायले जाते माहेरा तसं वाटतं पंढरपूरला गेलं. माहेर पंढरी या उक्तीप्रमाणे काकांनी सांगितलेलं आहे की पंढरपूरला गेल्यानंतर लग्न झालेली महिला जी मुलगी आहे तिला जसं वाटतं की आम्ही माहेरला गेल्याप्रमाणे पंढरपूरला गेल्यासारखं वाटतंय. किती वर्षापासून जाता पंढरपूरला? मला 25 वर्ष झाले. 25 वर्ष. 25 वर्षाच्या पूर्वीची वारी आणि आताच्या वारीमध्ये बदल काय झालेला आहे? शिळे भाकरी खाल्या, कन्या खाऊन गेल्या, आम्ही दोराजरी भाकर खावा वाटत मिळत नाही. पाणी आता बसत कमी आहे, बसत लई होत्या फक्त. आता बदलत्या काळानुसार तुमची गावोगावी प्रत्येक ठिकाणी सोय होत आहे. काय सांगायचं त्यांच्याबद्दल? आता सोय झाली आता सगळं वाटण संस्था सगळं काय मिळालं आता सगळं आनंदान वाढून गेले. आता आनंदान मिळत गेलं नाही. सगळी होता हल्ली कुठंच काही कमी आता. आणि माझी वारी आली आम्हाला घरी बसून वाटणार. आता बायपास झाला माझं बायपास झाला 2दा झाली. अंधुपुरात झाली, बायपास झाली. तरी मी ही वारी आणि निघाली खता दिंडी कर्मच ना निघून येतो. पेरणी असो नसो काय होतं तिकडं. पण इकडे काय वेगळा आनंद काय आहे हे ऐकायचं. पंढरपूर तेवढा आनंद आहे त्याचा. तेवढा आनंद आहे तिथं आनंद कशातच आहे. आम्ही पेरणी बघणार, लेकोबा बघणार, काहीच बघणार. दिंडी निघाली आम्ही वारीमध्ये येतात निघून. काय साकडं घालायचं आहे विठोबाकडे? काय नाही आनंद आहे. नातू झाले, बंधू झाले, लग्न सगळं झालं. आनंद झाला. आनंद 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 आता पाणी बायपास झालेला आहे. अभंग म्हणणारे कोण आहेत? या समोर समोर या काका. इकडे समोर. नंबर 1 वारीचं महत्व म्हणजे आम्ही ज्या वेळेस घर सोडून या वारीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस चालिले न वाटे गावून या जाता वाटे बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्रीरंग. या उक्तीप्रमाणे आमचे जे बी वारकरी वृद्ध असतील, आपले तरुण असतील किंवा महिला असतील किंवा आता एक मुलगी होती इथं, ज्यावेळेस इथं प्रवेश केला की त्याला घरीच करमाना. वारी आली मी कधी जाईल असा अभाव त्यांच्या मनामध्ये असतो. आणि ज्यावेळेस आम्ही प्रवास करतो पायी त्यावेळेस इथं मला हे मिळेल, तिथं मला हे ते मिळणार नाही याचा आम्ही कोणी पर्वा करत नाही. चिखल असो पाणी असो, भर पावसामध्ये काल पाऊस पडला, भर पावसामध्ये आम्ही निघालो, आम्हाला काहीच वाटत नाही. एखादा अभंग किंवा भारुड तुमच्या माध्यमातून व्यक्त करता येईल? हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोने या तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेती ध्यान आवडी निरंतर हेती ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर. खूप धन्यवाद काका. तर एकूणच जर बघितलं तर कंधार ते पंढरपूर निघालेली ही जी दिंडी आहे गेल्या अनेक वर्षापासून
या दिंडीला संस्कृती लाभलेली आहे, ती म्हणजे श्री संत साधू महाराज यांच्या माध्यमातून ही दिंडी सुरुवात करण्यात आलेली होती असं भाविकांनी सांगितलेलं आहे. मुख्य या दिंडीचे जे प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. कंधार ते पंढरपूर गेल्या अनेक वर्षापासून ही दिंडी निघते आणि ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघते, या दिंडीचे मुख्य ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज माझ्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. किती वर्षापासून ही परंपरा लाभलेली आहे आपल्या माध्यमातून काय सांगायचं आहे जनतेला? जवळजवळ 250 वर्षापासून साधू महाराजांपासून आमची परंपरा आहे. पण आता ह्या 70 वर्षामध्ये दिंडीला स्वरूप मोठं आलेलं आहे. मागील कमीत कमी 40 वर्षापासून आता तुमचा हे अनुभव आहे, 40 ते 50 वर्षाचा. 50 वर्षापूर्वीची दिंडी आणि आजची दिंडी याच्यामधला काय फरक जाणवते तुम्हाला? नाही, फरक म्हणजे काय, थोडं आध्यात्मिक क्षेत्रामधले पाठांतर हे थोडं कमी झालेलं आहे, पण बाकी सुख सोयी जास्ती वाढलेल्या आहेत. गावाकडे पेरणी वगैरे झालेली आहे, शेतामध्ये पेरण्या झाले सगळ्या लोकांच्या जवळ. यावर्षी काय विठुरायाच्या चरणी काय साकडं घालणार? काही नाही, सर्व सुख समृद्धी द्यावं महाराष्ट्राला एवढीच प्रार्थना आहे. मला दिंडीला चालवून 50 वर्ष आज होत आहेत. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये भौतिक बदल जो आहे तो भौतिक बदल अशा प्रकारचा पुष्कळ झालेला आहे. पण आध्यात्मिक क्षेत्राचा जर विचार जर केला, आध्यात्मिक क्षेत्र लयाला जात आहे असा मला अनुभव जो आहे तो अनुभव अशा प्रकारचा येत आहे. कंधारहून निघाल्यानंतर पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत अंदाजे तुमचे किती मुक्काम होतात? 16 मुक्काम होतात. तसे आमच्या याच्यामध्ये तिथीप्रमाणे आमची दिंडी चालत असल्यामुळं तिथी जर क्षय असेल तर 15 दिवस होतात आणि तिथी वृद्धी जर असेल तर 16 दिवस होतात. अशी 16 दिवस 15 दिवसाची ही दिंडी असते. गावोगावी ज्याप्रमाणे आपलं आता स्वागत करण्यात येत आहे किंवा इथे तुमच्या सोबत या दिंडीमध्ये सामील असलेल्या भाविकांचं, वारकऱ्यांचे जे सुविधा होत आहेत त्याबद्दल काय वाटते? आध्यात्मिक सुविधेविषयी अशा प्रकारचं काही बोलायचं काही कारण नाही. पुष्कळ आध्यात्मिक सुविधा जी आहेत त्या सुविधा पुष्कळ वाढलेल्या आहेत. पूर्वी आम्हाला खायला मिळत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये वारकरी निष्ठेने वारी करत होते. पण आता सगळ्या भौतिक सुविधा असताना सुद्धा वारकरी, ज्याला निष्ठावंत वारकरी म्हणतात, हे मिळणं फार दुर्मिळ अशा प्रकारचं होऊन बसलेलं आहे. आता मला सांगा, आपल्या सोबत जे वारकरी जे सामील झाले आहेत एकूण किती संख्या ह्या वारकऱ्यांची, लहान थोर आणि महिला आणि पुरुषांची अंदाजे किती संख्या आहे? आता अंदाजे विचार जर केला तर 500ची संख्या सध्या सोबत आहे. आम्ही पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत आमच्या सोबत जवळजवळ 2000च्या वर संख्या होत असते. धन्यवाद महाराज दिलेल्या माहितीबद्दल. एकूण जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज यांनी सविस्तर असं सांगितलेलं आहे की 250 वर्षापासून ही लाभलेली परंपरा आहे, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. कंधार सारखेच नाही तर तालुके, जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रातून अशा छोट्या दिंड्या निघत असतात आणि या आळंदी येथे सर्व एकत्र होत असतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये जे आहे सर्व त्या ठिकाणी विठुरायांच्या चरणी आपले नतमस्तक होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लॉकरचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद.
ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी शांति माजरंगा शांति कर जोड़ी तो कथे काली कर जोड़ी तो कथे काली अपना कामे जवळे अपना कामे जवळे कर जोड़ी तो कथे काली कर जोड़ी तो कथे काली अपन आशा जवाली
आपण आशा जवानी कर जोडी तो काटे काळे कर जोडी तो काटे काळे घ्यावी घ्यावी माझी भात बोला घ्यावी माझी भात घ्यावी घ्यावी माझी भात बोला भाग्यात हानिका मागे का भाग्यात हानिका जोडी तो खाते जागी करार नावाचे हरी मजा दिनाची तरी बाई माझे पंढरीचे आई श्री ज्ञानदेव तुकाराम साधू महाराज की जय. आता लावला म्हणजे आवाज बहुजनांचा.